हिंदू नवीन वर्षच म्हणजे गुढीपाडवा हा सण प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो। प्रत्येकाच्या दरवाजामध्ये अनोख्या पद्धतीची वेगवेगळ्या नवनवीन साडी, कोरी साडी घालून हार कंगनाचा आणि लिंबाचा डक्षऱ्याला लावून वेगळ्या प्रकारची गुढी या ठिकाणी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी उभारण्यात येते आणि अशा प्रकारचा हा हिंदू बांधवांचा गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। मात्र जळगावच्या पारोडा या गावातील शिक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप अवजेकर या सरांनी अनोख्या पद्धतीची गुढी या ठिकाणी उभारलेली आहे। आपण थेट त्यांच्या घरी आलेलो आहोत। ते तब्बल 8 वर्षापासून या ठिकाणी ग्रंथांची गुढी उभारण्याचं करून या ठिकाणी वाचन संस्कृती प्रत्येकांना वृद्धिंगत व्हावी याच अनुषंगाने थोर पुरुषांची या ठिकाणी गुढी पुस्तकांच्या माध्यमातून उभारण्याचं काम ते गेल्या अनेक वर्षापासून करत आहे। प्रत्येकांना थोर पुरुषांचे अवगुण मिळावे, वाचन संस्कृती या ठिकाणी अबाधित राहावी यासाठी अनोख्या पद्धतीचे डॉक्टर प्रदीपजी त्यांच्या माध्यमातून गुढी उभारत असतात आणि आज देखील त्यांनी अशाच प्रकारची गुढी उभारली आहे। सर, काय सांगाल, यावेळेस तुम्ही थोर महापुरुषांची या ठिकाणी गुढी उभारून एक अनोखा संदेश या जगापुढे ठेवलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रदीप अवजेकर। मी गेल्या 8 वर्षापासून ही ग्रंथांची गुढी उभारत आहे। माझा एकच उद्देश आहे की या देशामध्ये आज जी वाचन संस्कृती कमी झालेली आहे, ही वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि आपले जे महापुरुष आहे, आपल्याला वसा आणि वारसा हा महापुरुषांचा लाभलेला आहे, त्यांच्याविषयी वाचन करून त्यांचे विचार आपल्याला समजायला पाहिजे, त्यांची जी काही तत्त्व होती ही आपल्याला कळायला पाहिजे। यासाठी मी 8 वर्षापासून ग्रंथांची गुढी उभारतो आहे की जेणेकरून जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून अभ्यासणारी जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत किमान ही पुस्तकं जावीत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ते वाचन करावं आणि आपले महापुरुष समजून घ्यावे, यासाठी मी आजची जी गुढी आहे ही महापुरुषांना समर्पित केलेली आहे। अनोख्या पद्धतीची गुढी पारोड्यातील प्रदीप अवजेकर यांनी त्यांच्या घरी उभारलेली आहे। त्याच्या शेजारचे जे नागरिक आहेत, तुम्ही देखील आज गुढीपाडवा सण तुमच्या घरी साजरा केला, साडीचोळीच्या पद्धतीने तुमच्या देखील गुढी उभारलेली आज पाहावयास मिळालेली। मात्र प्रदीपजींनी त्यांच्या ग्रंथाची गुढी या ठिकाणी उभारलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही शेजारी आहात। नक्कीच, आम्ही देखील सालाबादाप्रमाणे आणि परंपरेनुसार गुढी उभारलेली आहे, परंतु शेजारी असलेले प्रदीप अवजेकर सर यांनी एक अनोख्या पद्धतीची गुढी या ठिकाणी उभारलेली आहे आणि आम्ही सगळे मुलाबाळांसकट या ठिकाणी उपस्थित आहोत। सरांनी ग्रंथांची गुढी उभारून समाजासमोर एक संदेश दिलेला आहे की जे थोर महान पुरुष होऊन गेले त्यांचे त्याग आणि समाजासाठी त्यांचं कार्य हे आजच्या पिढीला ज्ञात झालं पाहिजे। मोबाईलच्या युगामध्ये प्रत्येक तरुण असेल, लहान बालकं असतील, हे सगळे मोबाईलच्या माध्यमातून वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत आणि म्हणूनच सरांनी समाजासमोर हा एक हे ठेवलेलं आहे की नक्कीच प्रत्येकाने वाचन संस्कृतीकडे आपल्याला स्वतःला झोकून घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वाचन करून महान पुरुषांची जी गाथा होती, त्यांचं जे कार्य आहे ते समाजाला कळलं पाहिजे। अशाच पद्धतीने या ठिकाणी या सरांनी जी गुढी उभारलेली आहे त्यासाठी सरांना शुभेच्छा देखील देतो आणि सरांनी समाजामध्ये निरंतर याच पद्धतीचं कार्य करून समाजाला जागरूकता निर्माण करण्यासाठी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा करतो आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा त्यांना देतो। तर अनोख्या पद्धतीची जी गुढी उभारण्यात आलेली आहे, थोर महापुरुषांचे विचार प्रत्येकांना अवधंगत व्हावे याच माध्यमातून प्रदीप अवजेकर हे गेल्या 8 वर्षापासून वेगवेगळी थीम गुढीपाडव्यानिमित्त राबवून गुढीपाडवा हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत असतात आणि वाचन संस्कृती टिकावी, अवधंगत व्हावी याच उद्देशाने ते अनोख्या पद्धतीने त्यांचा हिंदू नवीन वर्षाचा गुढीपाडवा हा सण साजरा करताना यंदाही आपल्याला पाहावयास मिळत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।